Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Agriculture, Science and Technology, Standard 12, Chapter number 9, Mushroom Production. Mushroom Production. In previous lecture, explain the infrastructure, equipment, material and other material. तर विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर लेक्चर नंबर 4 मध्ये आपण मशरूम कल्टिवेशन बद्दल पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्याला लागणारे जे काही इक्विपमेंट आहेत, इन्स्ट्रुमेंट आहेत आणि जे मटेरियल आहे आणि अदर जे मटेरियल लागतात ते सगळं आपण बघितलेलं आहे. तर आज आपण बघणार आहोत कल्टिवेशन ऑफ बटन मशरूम. कल्टिवेशन ऑफ बटन मशरूम टेक्निक. तर हा जो मशरूम चॅप्टर आहे याला वेटेज 5 मार्काचा आहे. ॲज पर बोर्ड परीक्षेमध्ये 5 मार्काचा चॅप्टर विचारणार आहेत. तर एक ऑब्जेक्टिव्ह राहणार आणि 2 शॉर्ट नोट्स राहू शकतात किंवा 2 शॉर्ट नोट्स किंवा 3 मार्काचा एक प्रश्न 2 ऑब्जेक्टिव्ह असं येऊ शकतं. तर 5 मार्काचा वेटेज आहे. तर आपण बघूया बटन मशरूम कल्टिवेशन टेक्निक. तर आपण पूर्ण जे काही कल्टिवेशन आहेत आपल्याला टेक्स्टबुकमध्ये 5 कल्टिवेशन आहेत वेगळे मशरूमचे. तर आपल्याला 4 मशरूम कल्टिवेशन कसं केलं जातं याची टेक्निक आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे. त्याचा आपल्याला सविस्तर अभ्यास करायचा आहे आणि हे अभ्यास यासाठी डिटेलमध्ये करायचं आहे की आपणाला व्यवस्थित याबद्दल एक आवड निर्माण व्हावी आणि आपण व्यवस्थित व्यवसायसुद्धा करू शकतो किंवा इतरांना रोजगारावर आपण लावू शकतो. या उद्देशाने आपल्याला हे बघायचं आहे. फक्त बोर्ड एक्झाम या दृष्टीनं न बघता आपण व्यावसायिक दृष्टीनं बघूया, कारण आपलं सिलेबसच तसं व्यवस्थित तयार केलेलं आहे. तर आपलं शिक्षण घेऊन बेकार राहू नये यासाठी असं सिलेबस तयार केलेलं आहे. त्याला इंटरेस्ट डेव्हलप व्हावं, शिक्षण तर पुढचं घ्यायचंच आहे, त्याचबरोबर आपल्याला आपलं व्यवसाय दृष्टीनंही आपल्याला हे अभ्यास करायचे आहे. तर सुरुवात करूया आपण बटन मशरूम कल्टिवेशन टेक्निक. इट इज अ कॉम्प्लेक्स प्रोसेस. इतर मशरूमपेक्षा ही कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे आणि कॉम्प्लेक्स प्रोसेस आहेत, परंतु याला मार्केट डिमांड जास्त आहे आणि इन्कमही जास्त मिळतं. तर बरेच हे बटन मशरूम कल्टिवेशन घेतलं जातं, कारण जेवढं कॉम्प्लेक्स असणार तेवढं इन्कमसुद्धा जास्त आहे. इट रिक्वायर स्पेशल टेक्निक अँड स्किल फॉर रेझिंग सक्सेसफुल क्रॉप. तर याला थोडं स्किल आणि नॉलेज लागणार आहे. थोड्याचं फारच जसं टिश्यू कल्चर आहे त्या पद्धतीनं याला फारच आपल्याला कंट्रोल कंडिशनमध्ये ग्रो करावं लागतं. यामध्ये थोडे मिस्टेक झालं की पूर्ण तुमचं फेल्युअर जाणार आहे. त्यासाठी काळजीपूर्वक हे करणं आवश्यक आहे. इट रिक्वायर डिफरंट टेम्परेचर दॅट इज 22 डिग्री सेल्सियस टू 28 डिग्री सेल्सियस फॉर स्पॉन अँड 15 डिग्री सेल्सियस टू 18 डिग्री सेल्सियस फॉर फ्रूट बॉडी फॉर्मेशन. तर याला टेम्परेचर मेंटेन करावं लागतं. यासाठी हे जे आपण कल्टिवेशन करणार आहोत हे कंट्रोल कंडिशनमध्ये करावं लागतं. जास्त करून तर हे सोफिस्टिकेटेड कंडिशन असायला पाहिजे, कंट्रोल कंडिशन असायला पाहिजे. तर याला जे आहे पूर्ण टेम्परेचर कंट्रोल असायला पाहिजे, ह्युमिडिटी कंट्रोल असायला पाहिजे, असं रूम असणं आवश्यक आहे. तर एक 2000 स्क्वेअर फीट जागेसाठी एक 20 ते 25 लाख खर्च येतो कंट्रोल कंडिशन तयार करण्यासाठी आणि तसं उत्पादनसुद्धा मिळणार आहे. इट रिक्वायर प्रॉपर ह्युमिडिटी दॅट इज 85 to 90%. तर ह्युमिडिटी 85 ते 95% ह्युमिडिटी ठेवणे गरजेचं आहे. इट रिक्वायर इनफ व्हेंटिलेशन ड्युरिंग फ्रुक्टिफिकेशन. जेव्हा फ्रुटिंग डेव्हलप होतं त्यावेळेस वेल व्हेंटिलेशनसुद्धा असायला पाहिजे. तर अशा रीतीनं काही वेळेला बंदही असायला पाहिजे, काही वेळेला जास्त तापमान द्यावं लागेल, काही वेळेला थंडी करावं लागेल, काही वेळेला पूर्ण व्हेंटिलेशनही करावं लागेल. या पद्धतीने स्टेप बाय स्टेप याचं असतं. यासाठी हे पूर्ण जे आहे
तर पूर्ण कंट्रोल कंडिशन असणं आवश्यक आहे, म्हणजेच AC रूम असणं आवश्यक आहे. स्टेप्स ऑफ कल्टिवेशन, देर आर 3 बेसिक स्टेप्स. तसं आपण 5 स्टेप्समध्ये बघतो, तर 3 स्टेप त्याचे प्रामुख्याने केलेले आहेत. प्रोडक्शन ऑर प्रोक्युरमेंट ऑफ स्पॉन, जे स्पॉन म्हणजे बियाणं जे आहे याचं तयार करणे पहिली स्टेप्स आहे. स्पॉन कॅन बी प्रेपर्ड इन द लॅबोरेटरी ऑर परचेस. जर आपण स्पॉन तयार करू शकत नाही तर विकतसुद्धा मिळतं. इथंच तयार करावं असं नाही आहे, आपल्याला विकत स्पॉन आणता येतं. त्याचं बियाणं म्हणजे स्पोर, ज्यापासून ते डेव्हलप होणार आहे मशरूम, त्याला आपण स्पॉन असं म्हणतो. स्पॉन म्हणजे त्याचं बियाणं आहे, त्याचं स्पोर्स आहे. ओके, तर हे तयार करत असताना या पद्धतीनं प्युअर कल्चर असतं, नंतर हे मास्टर कल्चर असतं, नंतर हे कमर्शियल स्पॉन असतं. अशा रीतीने त्याचे स्टेप्स आहेत. हे विकण्यासाठी असतं. तर हे लॅबोरेटरीमध्ये तयार केलं जातं. आपल्या टेक्स्टबुकमध्ये कसं तयार केलं जातं याची प्रोसिजर नाही आहे, म्हणून आपण ते बघणारसुद्धा नाही. तर या पद्धतीने मशरूमपासनं हे कल्चर तयार केलं जातं. जसं दह्याचं कल्चर असतं त्या पद्धतीनं हे तयार होत असतं. अशा पद्धतीनं याचं लाईफ सायकल असतं. तर या मशरूमपासनंच याचं स्पोर्ट्स लॅबोरेटरीमध्ये लार्ज क्वांटिटीमध्ये तयार केले जातात. त्याची प्रोसिजर लेंदी असते, ते आपण बघायचं नाही आहे. तर हे स्पोर्स आहे ना, तर हे स्पॉन, त्याचं स्पोर्स, त्याचं बियाणं. तर ह्या पद्धतीने तयार करून ठेवलं असतं. हे विकत मिळतं. नंतर आपण या पद्धतीनं स्पॉनिंग करतो. पूर्ण नेक्स्ट स्टेप्समध्ये आपलं 3rd स्टेपमध्ये स्पॉनिंग आहेच. तर त्याची आणखीन आपण 5 स्टेप्स करतो समजण्यासाठी. मेकिंग मशरूम कंपोस्ट, सर्वात महत्त्वाचं कंपोस्ट. देन फिनिशिंग द कंपोस्ट, एंड कंपोस्ट, लास्टला जे कंपोस्ट तयार झालं त्यामध्ये स्पॉनिंग केलं जातं. त्याला केसिंग केलं जातं, पिनिंग आणि क्रॉपिंग. असे जे 5 स्टेप्समध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर हे आहे बटन मशरूम तयार झालेलं. असं बटन मशरूम आपल्याला तयार करायचं आहे. ती प्रोसिजर आपण 1 बाय 1 बघणार आहोत. देन नेक्स्ट स्टेप्स, प्रेपरेशन ऑफ ग्रोथ मीडिया कंपोस्ट. तर ग्रोथ मीडिया जी आपण वापरणार आहोत, ज्याला आपण कंपोस्ट म्हणणार आहोत. आता कंपोस्ट म्हणजे हे काय आहे, आपलं ॲग्रिकल्चर वेस्ट मटेरियल आपण वापरणार आहोत. शेतामधलं निघालेलं जे काही गव्हाचं आहे, गव्हाचं गुळी आपण जे म्हणतो, सोयाबीन गुळी आहे, पॅडी स्ट्रॉ आहे, या पद्धतीनं. परंतु बटन मशरूमसाठी आपण व्हीट स्ट्रॉ वापरणार आहोत. काय वापरणार आहोत? व्हीट स्ट्रॉ, म्हणजे गव्हाचं गवंडा कोणी म्हणत असेल त्याला गव्हाची गुळीसुद्धा म्हणतात. बटन मशरूम इज कल्टिवेटेड ऑन स्पेशली प्रेपर्ड कंपोस्ट. द कंपोस्ट इज प्रेपर्ड ॲज फॉलो. देर आर 2 मेथड. कंपोस्टिंगच्या 2 पद्धती आहेत. लॉंग मेथड ऑफ कंपोस्टिंग, त्याला LMC म्हणतात, लॉंग मेथड ऑफ कंपोस्टिंग. कंपोस्ट प्रेपरेशन ड्युरेशन इज 28 to 30 days. 28 ते 30 दिवस लागतात त्याला कंपोस्ट तयार होण्यासाठी. तर या बटन मशरूममध्ये हाच महत्त्वाचा भाग आहे कंपोस्टिंगचं. याला जास्त खर्च येतो, याला जास्त वेळ लागतं. देन शॉर्ट मेथड ऑफ कंपोस्टिंग, कमी दिवसामध्ये कंपोस्ट तयार होणारी मेथड. कंपोस्ट प्रेपरेशन ड्युरेशन 18 days, 18 दिवसामध्ये तयार होतं, त्याला आपण शॉर्ट मेथड ऑफ कंपोस्टिंग असं म्हणतो. इट इज अडॉप्टेड ऑन लार्ज स्केल. हीच मेथड आपण प्रामुख्याने बरेच मशरूम तयार करणारे, कल्टिवेशन करणारे शेतकरी हे शॉर्ट मेथड हीच वापर केलं जातं. तर तेच आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे. शॉर्ट मेथड ऑफ कंपोस्टिंग कसं तयार केलं जातं. अगोदर आपण इन्ग्रेडियंट बघू की काय काय लागतं कंपोस्ट तयार करण्यासाठी. तर एक इन्ग्रेडियंट जे आहे याचं जे रेट आहे 50 बॅगचं आपण तयार केलेलं आहे. 50 बॅग. आता हे बॅग असतात, कोणी 1000 बॅग, 2000 बॅग असं त्याचं तयार केलं जातात एका रूममध्ये. तर आपण जे इन्ग्रेडियंट वापरलेलं आहे 50 बॅगसाठी किती लागणार आहे, इन्ग्रेडियंट कोणतं घटक किती लागणार आहे हे आपण 50 बॅगसाठी सांगितलेलं आहे. एका बॅगमध्ये एक 15 ते 20 किलोपर्यंत बॅगमध्ये मटेरियल असतं. तर ते आपण 50 बॅगसाठी लागणारं जी क्वांटिटी आहे ते आपण सांगत आहोत. व्हीट स्ट्रॉ 300 kg. आता इथं लॉंग मेथड आणि शॉर्ट मेथड दोन्हीही मेथडचे इन्ग्रेडियंट सांगितलेलं आहे. तर लॉंगसाठी 300 kg आणि शॉर्टसाठी 300 kg व्हीट स्ट्रॉ लागणार आहे. नंतर व्हीट ब्रान, जे गव्हाचं पीठ जे जाड असतं
ते व्हीट ब्रान असं म्हणतो आपण, चाललेलं जे असतं ज्याला आपण रवा सुजी असं तयार करतात की नाही, तसं जाळ आपण घरी भरडून आणतो की नाही, ते व्हीट ब्रान. तर 30 kg, इकडं लागणार आहे 21.6 kg, जेमतेम 21 to 20 kg म्हटलं तरी चालेल. नंतर अमोनियम सल्फेट खत आहे, 9 kg लागणार आहे लॉंग मेथडमध्ये, इथं शॉर्टमध्ये लागणार नाही. युरिया लागणार आहे 3.6 kg लॉंग मेथडमध्ये, इथं 4.5 kg. आता इथं शॉर्ट मेथडमध्ये आपण अमोनियम सल्फेट वापरलेलं नाही, म्हणून आपण युरिया इथं जास्त वापरणार आहोत. नेक्स्ट सल्फेट ऑफ पोटॅश लागणार आहे 3 kg, शॉर्टमध्ये लागणार नाही. सुपर फॉस्फेट 3 kg लागणार आहे, शॉर्टमध्ये लागणार नाही. नंतर जिप्सम लागणार आहे 30 kg जिप्सम लागणार आहे, शॉर्ट मेथडमध्ये 9 kg लागणार आहे. नेक्स्ट लिंडेन लागणार आहे 1 kg, शॉर्टमध्ये लिंडेन लागणार नाही. चिकन मॅन्युअर लॉंगमध्ये लागणार नाही, शॉर्टमध्ये लागणार आहे, 120 kg लागणार आहे. तर हे इन्ग्रेडियंट लागणार आहेत. तर हे इन्ग्रेडियंट महत्त्वाचे आहेत. तर आपण बघणार आहोत शॉर्ट मेथडमध्ये कोणकोणते स्टेप्स आहेत. तर इथं आपल्याला डेज और स्टेज और फेज, तर फर्स्ट फेज सुरू आहे आपली, फर्स्ट डे म्हणजे 0 दाखवलेलं आहे आणि 0 to 1 डेज. काय करणं आवश्यक आहे, ॲक्टिव्हिटी काय करावं लागणार आहे, स्प्रेडिंग प्लस वेटिंग स्ट्रॉ अँड मिक्सिंग ऑफ इन्ग्रेडियंट. पहिलं कार्य काय होणार आहे, जे आपण व्हीट स्ट्रॉ जे आहे ते व्हीट स्ट्रॉ आपण फ्लोअरवर काय करणार, पसरून टाकणार आणि त्याला काय करणार, भिजवणार म्हणजे ओलं करणार, पाणी टाकणार, 24 तास त्याला म्हणजेच पाणी घालून त्याला ठेवायला पाहिजे फ्लोरिंगवर. देन आफ्टर इट कॅन बी देन फॉलो द फॉलोइंग प्रोसिजर. तर 24 तास त्याला पाण्यामध्ये मुरू घालायचं म्हणजे पाणी शिंपडायचं आहे. देन आफ्टर सेकंड डेज स्टाकिंग और पाईल प्रेपरेशन. तर 2 दिवसांनी काय करणं आवश्यक आहे, स्टाक द स्ट्रॉ अँड अदर इन्ग्रेडियंट एक्सेप्ट जिप्सम. जिप्सम सोडून बाकी सगळं जे इन्ग्रेडियंट आपण सांगितलेलं आहे ते इन्ग्रेडियंट काय करायचं, त्यामध्ये मिक्स करायचं आहे. देन आफ्टर स्टाक कॅन बी केप्ट अप टू 5 by 5 feet इन लेंथ अनएरोबिक फर्मेंटेशन. आता आपण जिप्सम सोडून बाकी सगळं मटेरियल टाकलेलं आहे आणि याला फर्मांटेशनमध्ये ठेवायचं आहे. 5 by 5 feet साईजची जे रूम आहे एवढं मटेरियल त्यामध्ये काय करायचं, फर्मांटेशन. कोणतं फर्मांटेशन, अनएरोबिक, ज्याला वारा लागणार नाही, हवा लागणार असं पॅकमध्ये काय करायचं, त्याला चंबरमध्ये बंद करायचं आहे. देन आफ्टर 4 days, आता 4 दिवस, 4थ्या दिवस काय करायचं आपल्याला, फर्स्ट टर्निंग. टर्निंग म्हणजे काय, जिथं फर्मांटेशनसाठी आपण जे मटेरियल ठेवलेलं आहे त्याला खाली वर करायचं आहे, टर्निंग म्हणतात त्याला. तर टर्निंगमध्ये महत्त्वाचं काय, वरचं जे थर आहे सगळ्यास खाली ठेवायचं आहे, मधलं थर मध्येच राहणार आणि एकदम बॉटमचं जे थर आहे ते वर घालायचं, याला टर्निंग म्हणतात. तर टर्निंगसाठी आपण इक्विपमेंट बघितलं होतं, कारण टर्निंग हे फारच जास्त शक्ती लागणार आहे, थोडा हार्ड वर्क आहे. यासाठी काय निघालेलं आहे, इम्प्लिमेंट निघालेलं आहे, इक्विपमेंट आहे, त्याच्या साहाय्याने केलं तर लवकर होतं. नाहीतर माणसाच्या साहाय्याने जर केलं तर थोडं पूर्ण ओलं असतं ते आणि त्याच्यामध्ये पूर्ण असं फर्मेंटेशन म्हटल्यानंतर गरम होतं. आपण एखाद्या उखंड्यामधून खत काढताना जसं गरम लागतं की नाही, त्या पद्धतीनं ते गरम लागणार आहे, त्याला खाली वर करावं लागणार आहे, खालचं टॉपचं खाली, याला टर्निंग म्हणतात. तर हे टर्निंग प्रोसेस करणं आवश्यक आहे. फर्स्ट टर्निंग हे 4 दिवसांनी होणार आहे. तर या पद्धतीनं हे पहिलं आपण मटेरियल जमा केलं, त्याला पूर्ण फ्लोरिंगवर काय केलं, पसरून टाकलं. पसरून टाकल्यानंतर त्याच्यावर आपण पाणी शिंपडलं, तरी 24 तास त्याला पाणी घालून ठेवायचं. 24 तास झाल्यानंतर म्हणजे 2 दिवस होणार. त्यानंतर मग आपण काय करणार, या चंबरमध्ये फर्मांटेशनसाठी ठेवणार. 5 by 5 feet स्क्वेअर फीटची जागा जी आहे त्यामध्ये काय करणार, आपण त्याला कंपोस्ट फर्मेंटेशनला ठेवणार, अनएरोबिक. आणि नंतर आपण एक टर्निंग करणार, फर्स्ट टर्निंग. या पद्धतीनं टर्निंग. आता हे फारच काय, थोडं जास्त शक्ती लागतं, वर्क म्हणजे एनर्जी लागते खाली वर करण्यासाठी. हे पूर्ण वरचं थर जे आहे हे खाली टाकतात आणि मधलं मध्येच आणि खालचं वर टाकतात. या पद्धतीने टर्निंग करावं लागतं. टर्निंग प्रोसेस सुरू आहे. तर 2 दिवसांनी 3 दिवसांनी टर्निंग होत असते. देन आफ्टर 6 days सेकंड टर्निंग. 6 दिवसामध्ये
म्हणजेच सेकंड टर्निंग म्हणजे 2 दिवसांनी. 4 दिवसाला आपण पहिली केली, 6 दिवसाला सेकंड टर्निंग करायचं. ॲट दिस स्टेज मॉइश्चर कंटेंट शुड बी 75 टू 77%. आता त्यामध्ये ओलावा एवढा असायला पाहिजे 75 ते 77%. आता ओलावा बघत असताना जे आपलं मटेरियल आहे ते मटेरियल हातामध्ये घेऊन त्याला प्रेस करायचं. पाणी जर आपल्या बोटामधून गळत असेल तर जास्त पाणी आहे, आणि जर आपल्या या बोटाच्या मध्ये जर पाणी राहत असेल तर व्यवस्थित आहे. तर हे 75-77% ओलावा टिकून ठेवायला पाहिजे. देन आफ्टर 8 days थर्ड टर्निंग करायचं, म्हणजे 2-2 दिवसांनी टर्निंग करायचं. ॲडजस्ट वॉटर कंटेन 70 to 72% अँड रिक्वायर्ड क्वांटिटी ऑफ जिप्सम इज ॲडेड. तिसऱ्या टर्निंगमध्ये जिप्सम टाकायचं. आपण सगळे इन्ग्रेडियंट टाकलं होतं है ना जेव्हा फर्मेंटेशन करताना. आता तिसरी टर्निंग नंतर जिप्सम टाकायचं आहे. त्यामध्ये काय टाकायचं? जिप्सम. देन 10 days फोर्थ टर्निंग, नंतर 10 दिवसांनी चौथी टर्निंग करायचं. त्या टर्निंगमध्ये मॉइश्चर मेंटेन ठेवायचं 70 to 72% कमी, म्हणजेच फक्त बोटामध्ये ओलावा असायला पाहिजे, पाणी खाली गळू नये एवढं ओलावा ठेवायला पाहिजे. देन 11 days फिलिंग इन फेज. सेकंड फेजमध्ये गेलो आपण, म्हणजे 10 दिवसापर्यंत हे 4 टर्निंग झाले आपले. 11व्या दिवशी सेकंड फेजमध्ये जायचं. हे फर्स्ट फेज संपली, सेकंड फेजमध्ये आपण गेलेलो आहोत. त्याला प्री पाश्चरायझेशन करायचं. प्री पाश्चरायझेशन. लोड द कंपोस्ट इन बल्क चंबर फॉर फेज सेकंड. आता पूर्ण जे चंबर आहे त्या चंबरमध्ये पूर्ण पॅक चंबर असतं, त्याला खिडकी फिडकी पूर्ण पॅक असतं. तिथं पाश्चरायझेशन करायचं आहे. पाश्चरायझेशन म्हणजे हाय टेम्परेचर, कॉन्स्टंट टेम्परेचरमध्ये ठेवायचं त्याला, तर म्हणतात पाश्चरायझेशन. दूधसुद्धा पाश्चराइज असतं बघा. जर तुम्ही दुधाचं पाकिट जर वर वाचलं होमोजेनायझेशन पाश्चरायझेशन लिहिलं असतं. पाश्चरायझेशन म्हणजे निर्जंतुकरण केलेलं असतं, कॉन्स्टंट टेम्परेचरमध्ये तेवढं काळपर्यंत ठेवलेलं असतं. तर हे पूर्ण मटेरियल चंबरमध्ये बल्क चंबरमध्ये ठेवायचं. मॉइश्चर कंटेन 70 to 72%. मॉइश्चर तेवढंच ठेवायचं कॉन्स्टंट. द फ्लोअर ऑफ द टनेल इज क्लोज अँड द एंटायर कंपोस्ट मास इज ब्रॉट टू युनिफॉर्म टेम्परेचर ऑफ 45 degree Celsius बाय यूज ऑफ ब्लोअर. आता 45 degree सेंटीग्रेड टेम्परेचर मेंटेन करायचं. काय करायचं? 45 degree Celsius टेम्परेचर मेंटेन करायचं आणि ते ब्लोअर वापरायचं, हीट ब्लोअर आहे ना. तर देन या पद्धतीनं ते पाश्चरायझेशन करताना या पद्धतीनं तो टर्निंग करावं लागणार. एवढं ते ब्राऊन थोडं ब्लॅकिश कलर होणार. देन 12 days पाश्चरायझेशन. आता हे प्री पाश्चरायझेशन होतं. 45 degree Celsius तापमान ठेवलं आपण, ब्लोअर चालू केलं. आता मेन पाश्चरायझेशन, सेकंड फेजमधलंच पाश्चरायझेशन. रेज द टेम्परेचर, वाढवायचं तापमान स्लोली बाय 1 to 2 degree Celsius. काय करायचं? वाढत राहायचं, एकदम वाढवायचं नाही टेम्परेचर. 1 ते 2 degree Celsius तापमान काय करायचं? वाढत जायचं अप टू 54 to 59 degree Celsius by adjusting the air flow by blower. ब्लोअर असतं उष्णता देण्याचं ब्लोअर. ते 1-2 degree Celsius तापमान वाढत हे 54 ते 59 degree सेंटीग्रेड तापमानापर्यंत घेऊन जायचं. मेंटेन इट फॉर 6 to 8 hours फॉर पीक हिटिंग ऑफ द कंपोस्ट. पीक हिटिंग ऑफ द 6 ते तासपर्यंत हे तासापर्यंत तापमान कॉन्स्टंट ठेवायचं. देन पोस्ट पाश्चरायझेशन. लोअर द टेम्परेचर स्लोली बाय 1 to 2. आता जसं आपण वाढत गेलो 1 ते 2 degree सेंटीग्रेडनं, तसंच कमी करत जायचं अप टू 45 degree Celsius टू 48 degree Celsius तापमानापर्यंत यायचं. त्याला पोस्ट पाश्चरायझेशन म्हणायचं. देन 14 to 16 days 14 ते 16 दिवसांनी कंडिशनिंग करायचं. द टेम्परेचर इज मेंटेन ॲट 45 degree Celsius टू 48 degree Celsius फॉर कंडिशनिंग द कंपोस्ट. 20% एरेशन इज ऑल्सो प्रोव्हाइडेड. आता काय करायचं? कंडिशनिंगमध्ये त्याला वारा द्यायचं. आता
उघडायचं दारं वगैरे. ड्युरिंग दिस द थर्मोफाइल्स डेव्हलप व्हेरी फास्ट इन द कंपोस्ट. आता व्हेंटिलेशन सोडायचं. देन 18 days 18व्या दिवशी कूलिंग ऑफ कंपोस्ट. कंपोस्ट इज अलाउड टू कूल टू 25 to 28 degree Celsius पर्यंत आणायचं त्याला बाय इन्क्रीजिंग द स्पीड ऑफ ब्लोअर अँड गिविंग फ्रेश एअर अँड स्पॉनिंग. 18व्या दिवशी पूर्ण त्याला 25 ते 28 डिग्री सेंटीग्रेड तापमानापर्यंत आणायचं कंपोस्टला. आणि नंतर हे कंपोस्ट जे आहे तयार झालं आता स्पॉनिंग करण्यासाठी योग्य झालं. 18 दिवसांनी 18व्या दिवशी एक कंपोस्ट तयार होणार. या पद्धतीनं पूर्ण व्यवस्थित स्किल अँड टेक्निकल नॉलेज लागतं याला. तर या पद्धतीनं आहे ना SMC 18 दिवसामध्ये तयार होते कंपोस्ट. आणि लॉंगमध्ये किती दिवस? 28 ते 30 दिवस लागतात. तर या पद्धतीनं हे चंबर असतं. या चंबरमध्ये आपण पूर्ण जे आहे पाश्चरायझेशन करण्यासाठी 11व्या दिवशी आपण काय करतो, चंबरमध्ये पूर्ण टाकतो. म्हणजे पूर्ण कंट्रोल कंडिशन असतं. इथं आपण हे पूर्ण काय होतं, इथं टेम्परेचर काय केलं जातं, वाढवलं जातं चंबरमध्ये. या चंबरमध्ये कंपोस्ट असतं पूर्ण. हे तयार झालेलं कंपोस्ट ब्राऊन कलर टू ब्लॅक कलरचं कंपोस्ट तयार होतं. त्यामधलं ओलावा कमी होतं. तर हे नंतर आपण स्पॉनिंगसाठी वापरतो. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिले आपलं स्टेप जे आहे कंपोस्टिंगचं सेकंड स्टेपपर्यंत आलेलो आपण. थर्ड स्टेपमध्ये आपण सेकंड लेक्चरमध्ये आपण बघूया. तर बटन मशरूम हे फारच कमर्शियल आहे, फारच याला मार्केट डिमांड आहे आणि थोडं किचकट पण आहे प्रोसिजर. तर फारच कंट्रोल कंडिशनमध्ये हे करावं लागतं. तर याला AC रूम असणंही आवश्यक आहे. तर व्यवस्थित उत्पादन होणार, पूर्ण वर्षभर आपल्याला तयार करता येणार, कारण तापमान कमी ठेवावं लागतं बटन मशरूमसाठी. तर या पद्धतीनं आपण कंपोस्ट तयार करतो. तर शॉर्ट मेथड ऑफ कंपोस्टिंग या मेथडनं आपण बटन मशरूम तयार करत आहोत. विद्यार्थी मित्रांना शेअर करा. जे काही गावामध्ये ग्रुप असतील तुमचे व्हॉट्सअप ग्रुप, त्यामध्ये युवकांना पाठवा, जेणेकरून हे बघून सुद्धा त्यांनी आपलं व्यवसाय उभारू शकतात. तर भरपूर बँक लोनसुद्धा मिळतं आणि सबसिडीसुद्धा मिळते. आणि एकदा आपण उभारलं तर कंटिन्यूस आपलं उत्पादन राहतं. विदाऊट शेतीचंही आपल्याला हे करता येतं. जे काही एकर अर्धा एकर जमीन असेल तिथेही आपल्याला उभारता येतं, किंवा 1-2 प्लॉट असतील त्यामध्ये आपल्याला उभारता येतं. काही करण्याची क्षमता असायला पाहिजे बाळांनो. मित्रांना गावामध्ये शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून नोटिफिकेशन मिळत राहणार. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण थांबूया. थँक्स. जय जवान जय किसान.